आज सकाळी किट्टूच्या पप्पांनी मला थोडीशी कामामध्ये मदत केली, ते म्हणजे घरामधले थोडेसे त्यांनी मला जाडे काढून दिले. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे करून माझी मी देवपूजा करून घेतली आणि भूक लागली होती तर रात्री आलू बिर्याणी उरलेली होती ते मी खाऊन घेतली. त्याच्यानंतर चहा बनवला आणि म्हटलं आज मसाला शेवच बनवावं, त्याची तयारी करत होती मी इथं. तर खोबरा आणि कांदा मस्त असा भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. खोबरा आणि कांदा टाकून घेतला, थोडंसं अद्रकचे तुकडे 1-2 आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आपल्या हिरव्यावाल्या आणि जिरं आणि थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि कढईमध्ये व्यवस्थित असं परतून घेतलं, थोडीशी शिजू दिली. त्याच्यानंतर मग थोडंसं लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला टाकला होता. थोडीशी उरलेली माझ्याकडे पालक होती, ते स्वच्छ धुवून व्यवस्थित कापून ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि किट्टू आणि त्याच्या पप्पांनी तर सकाळी मस्त पपईचा नाश्ता केला. आणि तोपर्यंत माझा जो मसाला होता तो पण छानपैकी शिजून आला. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त असं ग्रेव्ही तयार करून घेतली आणि त्याला एक छान अशी उकळी येऊ दिली. त्याच्यामध्ये शेव टाकून मस्त माझी अशी मसाला शेवची भाजी तयार होती. तर यांच्यासाठी मी चपात्या बनवल्या होत्या आणि माझ्यासाठी भाकर बनवली होती. किट्टूलासुद्धा खूप जास्त भाकर आवडते. तर मग असं करते मी, सकाळी नाही तर किंवा संध्याकाळी एक भाकर रोजची बनवतच असते. तर दुपारी थोडंसं काम होतं बँकेमध्ये, तर तिथं गेलो होतो आम्ही, पण ते काम काही झालं नाही. त्याच्यानंतर घरी आलो. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. चलो बाय.